एका सदस्याने पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांचं लक्षात आलं की 700 कोटी रुपये आपण कशाला गुंतवायचे, आपण पीपीपी मॉडेलवर केलं. मग तुम्ही बसले होते जेव्हा सही करायला अधिकारी IAS ऑफिसर, 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 IAS ऑफिसर, सिनियर मोस्ट ACS लेवलचे IAS ऑफिसर तिकडे बसवतात. ऑल आर एन्जॉईंग देअर हॉलिडेज ओनली देअर. त्यांचे मजा मारायला तिथे जातात. अध्यक्ष महोदय, SIT बसवायची गरज आहे आणि माझी सभागृहाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे. हे एक वस्तू नाही अध्यक्ष महाराज, सिमेंट कॉन्क्रीटचे रोड. अध्यक्ष महोदय, मी दाव्यानिशी सांगतो, जबाबदारीने सांगतो आणि या सभागृहामध्ये सांगतोय, M40चे त्या तिकडे कॉन्क्रीट टाकायला पाहिजे. M20चे M15चे कॉन्क्रीट टाकतात. एक दुसरा अध्यक्ष महोदय, मेजरमेंट घेताना रईस भाई, मेजरमेंट घेताना अध्यक्ष महोदय केवळ चलन बनवतात. M40चे मटेरियल जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा 3 पटीने 3 टाइम्स मोर त्याचे बिल बनतात ऑन रेकॉर्ड. आपल्याला पाहिजे तर आपल्या चेंबरमध्ये येऊन त्यांचे फोनवरती झालेले संभाषण मी आपल्याला ऐकून दाखवतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, याच्यावर श्वेतपत्रिका नाही, आपण मंत्री महोदय आज उत्तर दिलं पाहिजे. या 4 वर्षाच्या कार्यकालावर आपण SIT नेमून महापालिकेमध्ये असे झालेले सर्व भ्रष्टाचार विभागाचे, स्टॉर्म वॉटर ड्रेन विभागाचे, सिवेज ट्रीटमेंट विभागाचे, रोड डिपार्टमेंटचे, सगळ्या डिपार्टमेंटचे आपण भ्रष्टाचाराची SIT मार्फत चौकशी करणार का? आणि त्या SIT मध्ये अध्यक्ष महोदय महानगरपालिकेच्या एकही अधिकाऱ्याला न घेता, एकही निवृत्त अधिकाऱ्याला न घेता, हायकोर्टच्या रिटायर्ड जज असतील आणि UD1चे सेक्रेटरी जे सिटिंग असतील त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण करणार का? हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, जसं मी सांगितलं की प्रश्न जनरलाइज नाही करतायत, पण सदस्यांच्या ज्या भावना आहेत त्याप्रमाणे चौकशीचे आदेश दिले जातील, त्याची चौकशी निश्चित केली जाईल आणि ह्या संबंधीची. आणि म्हणून मी म्हणलं की ज्या पद्धतीने सगळ्यांच्या भावना आहेत आणि महानगरपालिकेचे इतर सगळे विषय आहेत त्या संबंधीची एक मीटिंग बोलवण्यात येईल. तिथे तुम्ही तुमच्या इतर गोष्टी पण जर सांगितल्या तर अध्यक्ष महोदय एकत्रित ह्या सगळ्याची चौकशी लावता येईल. आत्ता जर आपल्या ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला अध्यक्ष महोदय तर आपण ह्याची चौकशी लावण्यात येईल. अध्यक्ष महाराज, माझा एकच प्रश्न आहे अध्यक्ष महाराज, आणि प्रश्नापेक्षा जास्त विनंती आणि ती तुम्हाला आहे अध्यक्ष महाराज, की 80,000 कोटीचे फिक्स डिपॉझिट असणारी महानगरपालिका, 75,000 कोटीचं बजेट करणारी मुंबईची महानगरपालिका, 4 वर्षाची चौकशी मागितली, पण ज्यांच्याबरोबर आपण सत्तेमध्ये बसला होता त्या 25 वर्षाची पण चौकशी तुम्ही मागा रईसभाई, म्हणजे सगळं बरोबर होईल. 4 साल की आपने मांगी ना, 25 साल जिनके साथ में आप सत्ता में 2.5 साल बैठे थे उसकी भी चौकशी आप मांगो, ऐसा मैं बोल रहा हूं आपको. 25च्या 25 वर्ष स्टँडिंग कमिटीचा चेअरमन तुमचा होता, महापौर तुमचा होता आणि स्टँडिंग कमिटीचा चेअरमन तुमचा होता. आणि आम्ही दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% आम्ही जगत नाही. हा, आणि आता कशी चालवायची हे आम्ही शिकू. हा, अध्यक्ष महाराज, माझा एकच प्रश्न आहे, माझी एकच विनंती आहे की जे वॉर्ड ऑफिस, मुंबईच्या महानगरपालिकेचं वॉर्ड ऑफिस आणि अशी 24 वॉर्ड ऑफिसेस या मुंबई शहरामध्ये महापालिकेची आहेत, जी महापालिकेच्या कारभाराची केंद्रबिंदू आहेत अध्यक्ष महाराज, ते कॉर्पोरेशनचं वॉर्ड ऑफिस सुद्धा PPP मॉडेलमधनं करण्याचा जो महान निर्णय ज्या कुणी अधिकाऱ्यांनी घेतला असेल आणि जर त्या ठिकाणी कमर्शियलाइज करायचं असेल, त्या जागेचा वापर करायचा असेल तर महापालिका स्वतः करेल ना अध्यक्ष महाराज. महापालिका स्वतः ती जागा रेंटवरती देऊन विकून ही रेव्हेन्यू कमवू शकते. तर तुम्हाला PPP मॉडेलमधनं वॉर्ड ऑफिस तयार करण्याची गरज काय? आणि त्यामुळे हा एक जो निर्णय घेण्यात आला, असे अनेक निर्णय आहेत. कालच पेपरला बातमी होती, मिठीच्या डिसिल्टिंग मध्ये आता अर्ध्यावरती त्यांनी त्या ठिकाणी ते टेंडर केलेलं आहे. म्हणजे अर्ध्यावरती टेंडर केलं म्हणजे बाकीचं अर्ध कशा करता होतं. आणि त्यामुळे असे अनेक विषय आहेत जे आता सगळे बंद करायचे आहेत. परंतु माझी तुम्हाला अध्यक्ष महाराजांना अशी विनंती आहे की महानगरपालिकेचं वॉर्ड ऑफिस PPP मॉडेलवरती
बनवण्याचा किंवा त्याचं टेंडर काढण्याचा जो निर्णय झाला, याच्यावरती आपण आपल्या दालनामध्ये सर्वांना बोलावून या एका निर्णयाच्या संदर्भामध्ये चौकशी करावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, अमित साटमजी सदस्यांनी जे आता सांगितलं की आता सत्ता आलेली आहे महानगरपालिकेत आणि जे काही आधीचे सगळे निर्णय झाले त्याची पडताळणी पण केली जाईल आणि ह्याच्या संबंधी जर तुम्ही तुमच्या अध्यक्षतेखाली तुमच्या दालनामध्ये जर मीटिंग लावली तर मला वाटतं अध्यक्ष महोदय तुम्ही मुंबईचे आहात, तर त्या मीटिंगमध्ये आपल्याला ही चौकशी करता येईल. मंत्री महोदय जी को कहूंगा कि हमारे अध्यक्ष हमेशा मुंबई को न्याय देते हैं, लेकिन आज प्रश्न आपके टेबल पे